अनेकदा आपण म्हणतो किंवा बऱ्याच जणांकडून ऐकत असतो की अरे त्याने शून्यातून विश्व उभं केलं आणि आज बघा तो कुठे पोचलाय. पण अनेकांना आणि खरं सांगायचं तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ही शून्यातून विश्व उभारण्याची भानगड आहे तरी काय. फक्त भौतिक गोष्टी आजूबाजूला जमा करणं म्हणजे का शून्यातून विश्व उभारणं. ही व्याख्या दिवसेंदिवस चुकत चालली आहे. तर हीच आपली चुकलेली व्याख्या आणि त्यामुळे हुकणारी वाट आपल्याला ज्येष्ठ कवी लेखक पु ल देशपांडे सांगतात की नेमकं शून्यातून विश्व उभारणं म्हणजे काय. पुलंच्या शब्दात, शून्यातून विश्व की विश्वातून शून्य. 2 रूम किचनचा एखादा फ्लॅट, 2-4 एकराचं फार्म हाऊस, एखादी 4 चाकी गाडी आणि भौतिक वस्तूचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो अमक्या तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं. म्हणजे होतंय काय की सुख मिळेल्या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय, पण सुखी काही दिसत नाही. आपणच म्हणायचो की आमच्या लहानपणी खूप मजा यायची, खूप करमायचं, घर भरलेलं असायचं, दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही. मग आता काय झालं? कुठे गेली ती मजा? एकटं एकटं का वाटतं? छातीत धडधड का होते? कशामुळं करमत नाही? कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठंतरी चुकली आहे. विश्व निर्माण करणं म्हणजे नाती गोती जपणं, छंद जोपासणं, पाहुणे होऊन जाणं, पाहुण्यांचं स्वागत करणं, खूप गप्पा मारणं, घराच्या उंबरठ्यात चपलांचा ढीग दिसणं, खळखळून हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणानं रडणं. या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणावं. तुम्हीच सांगा, आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली? तुमचं खरं दुःख तुम्ही मोकळेपणाने किती जणांना सांगू शकता? असे किती मित्र, शेजारी, नातेवाईक आपण करू शकलो? खूप कमी, किंबहुना नाहीच. मग आपण विश्व निर्माण केलं का? तर नाही. मित्र हो, रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व नाही. भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व नाही. लॉकरमध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व नाही. मुखवटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व नाही. हे समजून घ्यायला लागेल. मोठे बनण्याच्या दडपणामुळे आणि मग कामाच्या व्यापामुळे नाती दूर जाणार असतील, इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील, दुःख सांगायला, मन हलकं करायला जागाच उरणार नसेल, तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की ही विश्वातून शून्य निर्माण केला, हे आपलं आपण ठरवण्याची गरज आहे.